बोरिवलीमध्ये भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये वाद झालाय। 100 मीटरच्या बाहेर उभे राहण्याच्या सूचना पोलिसांनी केलेल्या आहे। भगवा गार्ड हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं हा तयार केलेला एक गार्ड आहे। म्हणजेच एकंदरीतच निवडणुकीवर लक्ष ठेवणार आहेत। ज्या ठिकाणी दुबार मतदार येतील त्यांच्यावर यांचं लक्ष असणार आहे। फटकावून काढा अशा प्रकारच्या सूचना दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी दिलेल्या आहे। मात्र पोलिसांमध्ये आणि भगवा गार्डमध्ये आता वाद झाल्याची घटना मुंबईतल्या बोरिवली भागात घडली आहे। 100 मीटरच्या बाहेर उभं राहावं अशा सूचना पोलिसांनी केलेल्या आहेत। तर आपण बोरिवलीमधली ही दृश्य पाहतोय। 100 मीटरच्या बाहेर उभं राहा अशा सूचना पोलिसांनी या भगवा गार्डला केलेली आहेत। बोरिवलीमध्ये ही सध्या आपण प्रकार पाहत होतो, घटना पाहत होतो। भगवा गार्ड आणि पोलिसांमध्येच वाद झालेला आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये वाद झालेला आहे, नेमक्या काय सूचना पोलिसांनी भगव्या गार्डला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर भगव्या गार्डनं काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे? मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर आपला संपर्क होत नाहीये, मात्र आपण बोरिवलीमध्ये पाहतोय। खरं तर मनसे आणि शिवसेना युबीटीनं भगवा गार्ड हे तैनात केलेले आहेत मतदान केंद्रांवर। ज्या ठिकाणी दुबार मतदार किंवा बोगस मतदार येतील त्यांना फटकावून काढा, त्यांच्यावर अगदी करडी नजर ठेवा, यासाठी या दोन्ही पक्षांनी भगवा गार्ड हे सध्या नेमलेले आहेत। मात्र भगवा गार्ड आणि पोलिसांमध्येच वाद झालेला आहे बोरिवलीमध्ये। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, सध्या काय तिथली दृश्य आहेत आणि भगवा गार्ड आणि पोलिसांनी नेमकं काय सांगितलेलं आहे, काय प्रतिक्रिया समोर आली आहे? अगदी बरोबर आहे। शिवसेना आणि मनसेच्या वतीने बोगस मतदार असतील किंवा दुबार मतदार असतील त्यांना रोखण्यासाठी 2000 मुंबईत भगवा गार्ड तैनात करण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने हे भगवा गार्ड बोरिवलीतल्या शांती आश्रम मतदान केंद्राबाहेर आले असता त्यांना पोलिसांनी 100 मीटरच्या बाहेर उभं राहण्यास सांगितलेलं आहे। कारण हे जे भगवा गार्ड आहेत ते मतदान केंद्राच्या जवळ येत होते आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवा टी शर्ट घातलेला आहे, त्यामुळे त्यांना दूर करण्यात आलेलं आहे। आणि याच दरम्यान या भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते आहे। परंतु पोलिसांनी त्यांना 100 मीटरच्या बाहेर उभं राहण्यास सांगितलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी जे बोगस मतदार असतील किंवा जे दुबार मतदार असतील ते त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि त्यांना रोखण्यासाठी म्हणून आम्ही इकडे आल्याचं हे भगवा गार्ड सांगत आहेत। परंतु पोलिसांनी त्यांना आता 100 मीटरच्या बाहेर काढलेलं आहे, तुम्ही तिकडे उभे राहा असं सांगितलेलं आहे। जे काय करायचं असेल ते सगळं 100 मीटरच्या बाहेर करावं असं त्यांना सांगितलेलं आहे आणि यावरूनच ही बाचाबाची या भगवा गार्ड आणि पोलिसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळते आहे। तर दादरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे भगवा गार्ड जे आहे तेही तैनात करण्यात आलेले आहेत। जे दुबार मतदार असतील किंवा बोगस मतदार असतील त्यांना रोखण्यासाठी हे करण्यात आलेलं आहे। सर्व मतदान केंद्रांवर भगवा गार्डची ही पथकं तयार आहेत आणि दुबार मतदार बोगस मतदारांवर त्यांचं लक्ष आहे। मात्र पोलिसांनी 100 मीटरच्या बाहेर उभे राहण्याच्या त्यांना सूचना केलेल्या आहेत। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी।